नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचे फिजिक्स मध्ये 8 नंबरचा चॅप्टर पाहायचा आहे। 8 नंबर साऊंड मध्ये आपल्याला पाहायचे इंट्रोडक्टरी पार्ट 8.1 इंट्रोडक्शन। 11th सायन्स फिजिक्स चॅप्टर नंबर 8 पार्ट नंबर 1 इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला साऊंड पाहायचा आहे। साऊंड वेव्ह ही एक प्रकारची ऑसिलेटरी डिस्टर्बन्स असते। ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विच इज प्रोड्युसेस इन अ मीडियम। कोणत्याही मीडियम मध्ये ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होते की एनर्जी पार्टिकलची एनर्जी काय होते की पार्टिकल टू पार्टिकल ट्रान्सफर केल्या जाते आणि ही एनर्जी पार्टिकल व्हायब्रेट होतात। व्हायब्रेट होऊन त्याच जागेवरती व्हायब्रेट होतात, परंतु ती एनर्जी काय करतात पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला डोनेट होते आणि अशा प्रकारे ही एनर्जी काय होते एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत ट्रॅव्हल होते। उदाहरणामध्ये पाहिलं तर पाण्यामध्ये जर का आपण दगड मारला, तळ असेल नदी असेल, त्याच्यामध्ये आपण जर दगड फेकला तर काय होईल, त्या ठिकाणी दगड थ्रोन झाल्यामुळे दगडाची जी काही एनर्जी कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होते, कायनेटिक एनर्जी मध्ये होते आणि त्यामुळे काय होईल की त्या वॉटर सरफेसवर रिपल्स तयार होतात, एक प्रकारचे वलय तयार होतात आणि हे रिपल्स कशामुळे तयार झालेले आहेत, ड्यू टू द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल। त्या ठिकाणी काय होतं की पार्टिकल व्हायब्रेट होतात। पार्टिकल कशा पद्धतीने व्हायब्रेट होतात, या ठिकाणी रिपल जर का असेल तर या पद्धतीने अशा पद्धतीने काय होतात, दीज रिपल्स आर ऑकर्स। हे काय होतात, अशा रिपल्स कुठपर्यंत तयार होतात, जोपर्यंत त्याचा एंड पॉइंट किंवा काठ येत नाही, नदीचा काठ येत नाही। या ठिकाणी नदीच्या काठापर्यंत काय होतात की हे वेव्हज चालूच असतात। या दिशेने सुद्धा असते, या दिशेने सुद्धा काय होतात, असे वेव्हज काय होतात ट्रॅव्हल होतात। पण हे ट्रॅव्हल झालेले वेव्हज कशा पद्धतीने असतात की पाण्याच्या सरफेस मध्ये ज्या ठिकाणी आपण दगड फेकलेला असेल, या ठिकाणी दगड फेकला तर काय होईल, या ठिकाणी अशा प्रकारचे वेव्हज त्या ठिकाणी पार्टिकल डिस्टर्ब होतात आणि पार्टिकल डिस्टर्ब झाल्यामुळे काय होते, त्या ठिकाणचा पार्टिकल व्हायब्रेट होतो अप अँड डाऊन, खाली आणि वर काय होईल, खालच्या आणि वरच्या दिशेने तो पार्टिकल पाण्याचा पार्टिकल हा पाण्याचा सरफेस असेल तर काय होईल, ज्यावेळेस आपण दगड टाकू त्यावेळेस काय होते, या पद्धतीने काय होतात व्हायब्रेट होतात, वेव्हज काय होतात व्हायब्रेट होतात। मग याला काय म्हटलेलं आहे, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स। दिस इज कॉल्ड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स। हे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स कशा पद्धतीने झालेला आहे, द पार्टिकल पाण्याचा जो काय पार्टिकल आहे त्या तो काय होईल, समजा या ठिकाणी आपण दगड फेकलेला, या ठिकाणी तो ग्राउंड लेवलला गेला आणि या ठिकाणी काय आहे, त्याची पाण्याचा मीडियम आहे, मीडियम वॉटर मीडियम। दिस इज कॉल्ड मीडियम ऑफ वॉटर, मीडियम ऑफ वॉटर पाण्याचा मीडियम आहे पार्टिकल। मग या पार्टिकल मध्ये या ठिकाणी जर काय गेलेला असेल, तो इथं दगड गेलेला असेल, या ठिकाणावर काय होईल, त्याचा प्रत्येक पार्टिकल काय होईल, हळूहळू या पद्धतीने काय होईल, या सिक्वेन्सने व्हायब्रेट होत जाईल। हा व्हायब्रेशन कुठं मॅक्सिमम असेल कुठं मिनिमम असेल, म्हणजे पार्टिकल ऑसिलेट होतात। ऑसिलेट होऊन काय होईल, डिस्टर्बन्स होते, मग पाण्यामध्ये डिस्टर्बन्स तयार होते आणि त्यामुळे काय होतात, अशा पद्धतीचे या ठिकाणी रिपल्स तयार होतात। रिपल क्रिएटेड इन रिपल्स इन वॉटर। पाण्यामध्ये काय होतात, असे रिपल्स किंवा वलय त्या ठिकाणी तयार होतात। हे स्टोन आपण या ठिकाणी फेकल्यामुळे याची एनर्जी काय होईल, पार्टिकलला मिळेल। मग या ठिकाणचा पार्टिकल व्हायब्रेट होईल, तो या ठिकाणी जाईल, हा पार्टिकल त्याच्या बाजूला एनर्जी जी देईल आणि त्यामुळे हा पार्टिकल व्हायब्रेट होईल, हा पार्टिकल व्हायब्रेट होईल। अशा प्रकारे काय होईल, पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी कशी ट्रान्सफर होईल, एनर्जी ट्रान्सफर बाय पार्टिकल टू पार्टिकल, पार्टिकल टू
पार्टिकल, म्हणजे एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकल कडे काय होईल, ही एनर्जी ट्रान्सफर होईल. मग पाण्याचा जो पार्टिकल या ठिकाणी असेल तर ही एनर्जी काय होईल, हा व्हायब्रेट होईल, ही एनर्जी याला देईल, हा व्हायब्रेट होईल, ही एनर्जी याला देईल, इकडचा पार्टिकल व्हायब्रेट होईल, ही एनर्जी याला देईल. 3 डायमेन्शन मध्ये पार्टिकल असले तर काय होईल, हा एनर्जी इकडच्या पार्टिकलला देईल, हा व्हायब्रेट होईल, ही एनर्जी याला देईल. या पद्धतीने काय होईल की त्या ठिकाणी व्हायब्रेशन होईल आणि त्याची एनर्जी काय होती, एनर्जी शुड बी ट्रान्सफर अँड देयर इज अ डिस्टर्बन्स प्रोसेस. म्हणून आपण काय म्हणतो, वेव्ह म्हणजे काय, वेव्ह इज नथिंग बट व्हॉट इज अ वेव्ह, वेव्ह इट इज अ oscillatory disturbance produced in a medium due to the particle. म्हणजे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स या ठिकाणी कशामुळे प्रोड्यूस झालेला आहे की आपण जी काही एनर्जी दिली त्या एनर्जीमुळे या पार्टिकल्स आतले काय होतात, मीडियम ऑफ द पार्टिकल शुड बी व्हायब्रेटेड अँड दे शुड बी डिस्टर्ब. ते काय झालेले आहे, डिस्टर्ब झाले. कसे डिस्टर्ब झाले, ऑसिलेटरी डिस्टर्ब झाले, एका ऑसिलेशन मध्ये डिस्टर्ब झाले. ऑसिलेशन म्हणजे काय असते की त्या ठिकाणी व्हायब्रेशन असते. म्हणजे आपण झोका जो असतो, झोक्यामध्ये काय असते, एक प्रकारचं ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन असते. या ठिकाणी झोका जाईल, परत या ठिकाणी येईल, परत या ठिकाणी जाईल. म्हणजे याला काय म्हणलेलं, मीन एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही मेन पोझिशन. म्हणजे या ठिकाणी काय होईल, याच पिरियड मध्ये काय होईल, तो त्या ठिकाणी ऑसिलेट होईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला जनरल टाइप मध्ये वेव्ह पाहायची झाली तर वेव्ह हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. वेव्ह ही जनरली 3 प्रकारामध्ये असते. हे झालं एखादं एक्झाम्पल इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये की वेव्ह कशा पद्धतीने ट्रॅव्हल होते, एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत ट्रॅव्हल होते. मग वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी त्या ठिकाणी त्या पार्टिकलला एखाद्या मीडियमची आवश्यकता असते, जेणेकरून काय होईल की तो पार्टिकल त्या ठिकाणी एनर्जी दिल्या जाईल. म्हणजे याची एनर्जी या पार्टिकलला दिली, त्यामुळे त्याला त्या प्रकारचं जे काही ऑसिलेशन झालेलं आहे त्या ऑसिलेशनला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे आपण त्या ठिकाणी एनर्जी प्रोव्हाइड केली आणि त्या एनर्जीमुळे ते पार्टिकल काय झाले, त्या ठिकाणी डिस्टर्बन्स झालं आणि त्या डिस्टर्बन्स मुळे त्या ठिकाणी कोणती वेव्ह सेटअप झाली, मेकॅनिकल वेव्ह सेटअप झाली. आता पाहूया आपण याच्यामध्ये किती प्रकारच्या वेव्हज आहेत. हे झाला इंट्रोडक्टरी पार्ट, वेव्ह म्हणजे काय. आणि आता पाहूया त्याचा दुसरा पार्ट, टाइप ऑफ वेव्ह. आता पाहूया याच्यामध्ये टाइप्स ऑफ वेव्ह किती प्रकारचे आहे. पहिला जो आहे त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो, दुसरा जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि तिसरा आहे मॅटर वेव्ह. हे 3 प्रकार जनरली वेव्हचे पडतात. चौथा जो आहे त्याला आपण स्टेशनरी वेव्हचा, अदर दी वेव्हज आर द स्टेशनरी वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह मध्ये आपण पाहिले की जर एखादं एनर्जी आपल्याला ट्रान्सफर करायची असेल तर त्याला मटेरियल मीडियमची आवश्यकता असते आणि त्या मटेरियल मीडियम मधून पार्टिकल डिस्टर्बन्स होतात आणि पार्टिकल डिस्टर्बन्स झाल्यामुळे पार्टिकल एका जागेवरून न जाता विदाउट मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स द एनर्जी शुड बी गिव्हन और डोनेटेड बाय द पार्टिकल्स और ॲटम्स. त्या पार्टिकल मधले जे काही ॲटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात, ती एनर्जी काय करतात, ट्रान्सफर करतात. म्हणजे या ठिकाणी व्हायब्रेशन होते. देयर इज अ व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्स. 2 मॉलिक्युल्सच्या डिस्टन्स मध्ये काय होईल, व्हायब्रेशन्स होते. व्हायब्रेशन और ऑसिलेशन्स, त्या ठिकाणी काय होईल, व्हायब्रेशन किंवा
ऑसिलेशन होईल फॉर मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे हे झालं मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह मध्ये व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन्स होते. व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन होत असताना फॉर एक्झाम्पल एखादा जर स्प्रिंग आहे, स्प्रिंग आपण घेतला, दिस इज अ स्प्रिंग. या स्प्रिंग मध्ये एका टोकाला आपण स्प्रिंग या ठिकाणी टाईट केलेला असेल, एका टोकाला टाईट केला आणि याला ओढलं, पुल केलं, पुल किंवा पुश केलं आणि रिमूव्ह केलं, तर याचे पार्टिकल्स काय होतात, स्ट्रेस झाल्यामुळं रोटेशन, व्हायब्रेशन होते, व्हायब्रेशन होते. देयर इज अ व्हायब्रेशन ऑफ द मटेरियल मीडियम. मटेरियल मीडियम मध्ये व्हायब्रेशन होईल. एक फिक्स जर ठेवलेला स्प्रिंगचं टोक असेल आणि दुसरं आपण त्याला ओढलं आणि रिलॅक्स केलं, तर त्या ठिकाणी काय होते, देयर इज अ ऑसिलेशन्स और व्हायब्रेशन ऑफ ईच पार्टिकल. मटेरियल मीडियमचे पार्टिकल त्या ठिकाणी व्हायब्रेट होतात. जी आपण एनर्जी दिली होती, डिस्प्लेसमेंट दिलं होतं, ते डिस्प्लेसमेंट या पार्टिकल थ्रू त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे अशा प्रकारची जी वेव्ह आहे त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. साऊंड वेव्हचा जो काही प्रकार आहे, फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं वॉटर वेव्ह, वेव्हज अलोंग स्ट्रेच्ड स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंगला जर आपण स्ट्रेच केलं आणि रिलॅक्स केलं तर ती काय होईल, त्या ठिकाणी व्हायब्रेट होईल. हा सुद्धा प्रकार कोणता झाला, मेकॅनिकल वेव्हचा प्रकार झाला. आणि त्यानंतर आणखी एक उदाहरण दिलं सेस्मिक वेव्ह. म्हणजे भूकंप ज्या ठिकाणी होतो, भूकंप ज्या वेव्ह मुळे होतो त्याला आपण सेस्मिक वेव्ह असं म्हणतो. हे सेस्मिक वेव्ह मटेरियल व्हायब्रेट झालेले असतात. त्या ठिकाणी काय होईल की मटेरियल मीडियम व्हायब्रेट होतात, एनर्जी मटेरियल मीडियम मधून त्या ठिकाणी ट्रान्सफर होते, व्हायब्रेशन होते. म्हणजे अर्थच्या सरफेसचं त्या ठिकाणी काय होईल, व्हायब्रेशन होते ड्यू टू द एनर्जी ट्रान्सफर. आणि त्यामुळे एनर्जी ट्रान्सफर झाल्यामुळे या ठिकाणचे पार्टिकल सरफेसचे, अर्थ सरफेसचे त्या ठिकाणी व्हायब्रेट होतात. आणि ज्या ठिकाणी मॅक्सिमम व्हायब्रेट होतात त्या ठिकाणी अर्थक्वेक त्या ठिकाणी होतो. आणि त्यामुळे जो हा वेव्ह जो आहे त्याला आपण सेस्मिक वेव्ह हा रिक्टर स्केल मध्ये मेजरमेंट केला जातो. म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा मेकॅनिकल वेव्हचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण एनर्जी त्या ठिकाणी दिलेली आहे. स्टोनचं उदाहरण घेतलं, त्याच्यामध्ये आपण त्याला जी काही एनर्जी प्रोव्हाइड केली त्यामुळे त्याच्या मीडियम मध्ये व्हायब्रेशन निर्माण झालं. या ठिकाणी काय होईल की भूकंपामधला जो काही सेस्मिक वेव्ह असतो, हा वेव्ह त्याचा कुठेतरी एक केंद्रबिंदू असतो, त्या केंद्रबिंदू मध्ये प्रचंड ज्वालामुखी तयार होतो. आणि त्या ज्वालामुखीमुळे काय होते की त्या ठिकाणचे पार्टिकल्स काय होतात, व्हायब्रेट होतात. आणि या पद्धतीने काय तयार होतो, सेस्मिक वेव्ह त्या ठिकाणी तयार होतो. हा मेकॅनिकल वेव्हचा प्रकार झाला. दुसरा जो आहे साऊंड वेव्ह, म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला आवाज उत्पन्न करता येते. आवाज उत्पन्न करण्यासाठी आपण काय केलं, एक स्ट्रिंग घेतला. हा स्ट्रिंग जर आपण एका ठिकाणी फिक्स, दोन याच्यामध्ये आपण फिक्स केला, इथे एक स्ट्रिंग या ठिकाणी एक तार घेतला आणि याला हळूच आपण काय केलं, पुश केलं. या ठिकाणी बोटाने टच केलं तर त्या ठिकाणी काय होईल, याचं व्हायब्रेशन होईल. आणि त्या व्हायब्रेशन मुळे काय तयार होईल, साऊंड तयार होईल. देयर इज अ प्रोडक्शन ऑफ साऊंड. दुसरा साऊंड प्रकार आपल्याला ट्युनिंग फॉर्क माहित आहे. ट्युनिंग फॉर्क, त्या ट्युनिंग फॉर्कला काय असतात, दोन आर्म्स असतात, टू आर्म्स. या आर्म्सला आपण काय केलं, या ठिकाणी हॅमरिंग केलं, हॅमरिंग केलं. हॅमरिंग केल्यामुळे काय होईल, या ठिकाणी त्याला व्हायब्रेट केलं. असं ट्युनिंग फोर्क घेतला, या ठिकाणी या आर्म्सला या ठिकाणी हॅमर केलं, त्यामुळे काय होतील, दिस आर्म, या ट्युनिंग फोर्कचे जे काही आर्म्स आहेत, टू आर्म्स, हे दोन्ही आर्म्स काय होतात, दीज आर्म्स आर व्हायब्रेटिंग अबाउट देअर ऍक्सिस. या ठिकाणी जाईल तो असा, परत या ठिकाणी, म्हणजे ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. दीज आर द टू एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ टू आर्म्स, inside and outside, inward and outward. They can be vibrated inward and outward, or they can be vibrated up and down. Process is
up and down or inward and outward direction. So the particle of these arms are vibrated and so that the air column, याच्यामध्ये हवा जी असते, बाहेरची जी हवा असते, एअर कॉलम काय होतात त्या ठिकाणी आतल्या बाजूला आलं तर त्या ठिकाणी काय होते, रेरिफिकेशन तयार होते, म्हणजे हवा विरळ होते आणि बाहेरच्या दिशेने गेले की त्या ठिकाणी काय होईल, हवेचा कॉलम काय होतो त्या ठिकाणी कॉम्प्रेस होते. म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन त्या ठिकाणी अल्टरनेटिव्हली काय होते, प्रोड्यूस होते. म्हणजे हे कॉम्प्रेशन आपल्याला कशा पद्धतीने मेकॅनिकल वेव्हचं आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्रेशन मिळते आपल्याला पाहता येईल. साऊंड वेव्ह मध्ये आपण त्या ठिकाणी पाहूया की कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन या पद्धतीने कशा पद्धतीने होते, आउटवर्ड आणि इनवर्ड डायरेक्शन. पहा या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साऊंड वेव्ह कशा पद्धतीने, ज्यावेळेस आपण ट्युनिंग फॉर्क हा सेट केलेला नसेल त्यावेळेस हवेचे जे काही एअर कॉलम्स दिसतील तुम्हाला या ठिकाणी, हवेचे एअर कॉलम दिसायले का या ठिकाणी लाईन्सद्वारे आपण त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. हवेचे एअर कॉलम्स हे लाईनद्वारे दाखवल्यामुळे हे कॉन्स्टंट आहेत, इक्वी डिस्टन्स आहेत एअर त्या ठिकाणी. दुसऱ्या याच्यामध्ये व्हायब्रेट केल्यामुळं त्याचा आर्म जर बाहेरच्या दिशेने गेला तर त्याच्या जवळचे काय होतात त्या ठिकाणी कॉम्प्रेस होतात. सी फॉर कॉम्प्रेस म्हणजे त्या लाईन्स इक्वी डिस्टन्स मधल्या काय झाल्या, काही अंतरापर्यंत कॉम्प्रेस झाल्या, पुन्हा काही अंतरापर्यंत रेअर झाल्या, दूर दूर गेल्या, परत काही अंतराच्या नंतर त्या जवळ आलेल्या आहेत, परत दूर गेलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल की ऑसुलेशन तयार होईल. ऑसुलेशन म्हणजे दोन प्रोसेस होतात, अल्टरनेटिव्हली काय तयार होतात, कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन हे प्रत्येक इक्वी डिस्टन्सवर त्या पद्धतीनं तयार होतात. म्हणजे बाहेरच्या दिशेने गेला तर या पद्धतीनं होईल, आतल्या दिशेने गेला तर काय होईल त्या ठिकाणी रेरिफिकेशन तयार होईल, नंतर कॉम्प्रेशन. म्हणजे ही प्रोसेस जे व्हायब्रेशन आर्म्स झालेले आहेत या ठिकाणचे जे दोन आर्म्स आहेत, हे दोन जे आर्म्स आहेत त्या ठिकाणी बोट दाखवलं त्या ठिकाणचे दोन्ही आर्म्स काय होतात, इनवर्ड अँड आउटवर्ड दे कॅन बी व्हायब्रेटेड. आणि ते व्हायब्रेट झाल्यामुळे एअर कॉलम जवळजवळ येते. म्हणजे एअर कॉलम काय होईल, कॉम्प्रेस होईल. हवेचा जो काही कॉलम आहे तो त्या ठिकाणी काय होईल, कॉम्प्रेस होईल. आणि त्या कॉम्प्रेशनमुळे त्या ठिकाणी साऊंड वेव्ह आपल्याला मिळते. म्हणजे हा प्रकार लॉंगिट्युडनल कसा आहे तो आपण पाहूया. परंतु पहिल्यांदा आपल्याला वेव्ह किती प्रकारचे आहेत त्याच्यामधला हा मेकॅनिकल वेव्हचा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे की साऊंड वेव्ह हा मेकॅनिकल वेव्हचा प्रकार आहे. आणि या पद्धतीनं काय मिळेल आपल्याला, साऊंड वेव्ह आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये मिळेल. म्हणजे इनवर्ड आणि आउटवर्ड जे व्हायब्रेशन झालं त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल, साऊंड एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेली त्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे साऊंड वेव्ह इज अल्टरनेटिव्हली प्रोड्युसेस. म्हणजे अल्टरनेटिव्हली त्या ठिकाणी वेव्ह तयार होतात. ज्यावेळेस आपण तबल्यावर जर का थाप मारली तर त्या ठिकाणी तबल्याचा जो काही सरफेस आहे हा सरफेस काय होईल त्या ठिकाणी व्हायब्रेट होईल. तबल्याचा सरफेस व्हायब्रेट झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, या ठिकाणचा तबल्याचा सरफेस जो असेल या ठिकाणचा सरफेस जर आपण या ठिकाणी व्हायब्रेट केला, बोटाने जर का आपण व्हायब्रेट केला तर त्याच्यामुळे काय होईल, या ठिकाणी व्हायब्रेशन्स तयार होईल आणि त्या ठिकाणी काय होईल, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल आणि त्या ठिकाणी साऊंड वेव्ह तयार होईल. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह मध्ये साऊंड वेव्ह कशा पद्धतीने तयार होतात. काही साऊंड वेव्ह आपण मेकॅनिकली तयार करतो, बासरी असेल, त्यानंतर आपण वेगवेगळ्या तुताऱ्या, पुंगी जे वाजवतो त्याच्यामध्ये काय होते, हवेच्या एनर्जीचा त्या ठिकाणी दाब तयार होतो आणि या दाबामध्ये काय तयार होते, कॉम्प्रेस म्हणजे जवळ जवळ येतात त्याला कॉम्प्रेस म्हणतात आणि दूर जर का गेलं त्याला आपण रेरिफिकेशन म्हणतात. म्हणजे अल्टरनेटिव्हली हा वेव्हचा पार्ट तयार होतो. हा वेव्हचा पार्ट कशा पद्धतीने तयार होईल, हा जर पूर्ण सर्कल या ठिकाणी असेल
तर या ठिकाणी सर्कलचे दोन भाग पडतात, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि दुसरा निगेटिव्ह हाफ सायकल. याला आपण क्रिस्ट म्हणतो आणि याला आपण ट्रफ म्हणतो. क्रिस्ट आणि ट्रफ अशा पद्धतीने काय तयार होतात. जर मेकॅनिकल वेव्ह जर का हवेमध्ये असेल तर त्या ठिकाणी काय तयार होते, कॉम्प्रेशन, म्हणजे एअर कॉलम काय होते, जवळ जवळ येते, त्याला कॉम्प्रेशन म्हणतो. एअर कॉलम दूर दूर गेली तर त्याला आपण रेरिफिकेशन, म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन ही अल्टरनेटिव्हली त्या वेव्ह मध्ये तयार होत राहतात. दीज आर द अल्टरनेटिव्हली प्रोड्युसेड. दुसरं जे काय आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाहिलं, लाईट एनर्जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा प्रकार आहे आणि त्याला पास होण्यासाठी कोणत्याही मीडियमची आवश्यकता नाही, तो रॅडिएट होतो. उष्णता सुद्धा रॅडिएट होते, रेडिएशन होते, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती ट्रान्सफर होऊ शकते. त्याला मीडियमची आवश्यकता असते किंवा मीडियमची आवश्यकता नसते. काही याच्यामध्ये का नसते, कारण त्याच्यामधलं जे काही पिरियडिक व्हायब्रेशन्स असतात हे त्यामधल्या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतात, ते वेव्स त्या ठिकाणी प्रपोगेट होत असतात. सांगितलं की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्ह जे आहेत, या ठिकाणी जर मॅग्नेटिक वेव्ह असेल तर या ठिकाणी इलेक्ट्रिक वेव्ह असेल. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्ह एकमेकांच्या 90 डिग्री असतात. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा ज्या काही फील्डचा जो वेव्ह तयार झालेला आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणूया. हा आपण 13 चॅप्टर मध्ये पाहणार आहोत की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे किंवा तयार झालेला आहे. मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये येतो लाईट वेव्ह किंवा रेडिओ वेव्हचा जो काही प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी येतो. वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ वेव्हज आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो. काही टीव्ही चॅनल्सचे वेव्ह सिग्नल्स असतात. हे सगळे जे काही वेव्हज असतात हे कसे असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्या ठिकाणी काय असतो, इलेक्ट्रॉनिक ऑसिलेशन, त्या ठिकाणचा पार्टिकल्स जो आहे तो पार्टिकल्स त्या ठिकाणी व्हायब्रेट होतो आणि त्यामुळे काय तयार होतात, तर त्या ठिकाणी करंट वेव्ह त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. करंट ऑसिलेशन्स वेव्ह प्रोड्यूस होतात आणि त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे अशा प्रकारचा जो वेव्ह आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण मॅटर वेव्ह म्हणतो. कोणताही पार्टिकल काय होतो, व्हायब्रेट होतो आणि व्हायब्रेट होत असताना तो काय करतो, एनर्जी इज रॅडिएटेड आणि ती रॅडिएटेड एनर्जी पार्टिकल टू पार्टिकल रॅडिएट करू शकतो किंवा तो रेडिएशन इन द फॉर्म ऑफ रेडिएशन करू शकतो. केव्हा, जेव्हा तो पार्टिकल मोशन मध्ये असेल. इफ एनी पार्टिकल इज इन मोशन दे प्रोड्युसेस अ ऑसिलेशन. झोक्याला जर आपण ऑसिलेशन दिलं तर त्या ठिकाणचं ऑसिलेशन कोणतं झालं, देयर इज अ मॅटर वेव्ह ऑफ ऑसिलेशन. सिंपल आपण स्विंग दिलं त्याला मॅटर वेव्ह ऑफ ऑसिलेशन. एखादा पेंडुलम आहे, तो पेंडुलम आपण ऑसिलेट केला, या ठिकाणी ऑसिलेट केला तर या ठिकाणाहून या ठिकाणी तो काय होईल, व्हायब्रेट होईल किंवा ऑसिलेट होईल. घड्याळाचा जो काही पेंडुलम असतो, दोलक असतो, एका घंट्यानंतर आवाज करतो, त्या ठिकाणचं व्हायब्रेशन होत असताना काय होईल, मोशन. द पार्टिकल इज मोशन and that particle due to that motion is a periodic in time. म्हणजे सारख्याच वेळेत आणि सारख्याच स्पेस मध्ये, तेवढ्याच स्पेस मध्ये काय होते, व्हायब्रेशन होते. शिलाई मशीन आहे, शिलाई मशीनची जी काही नीडल्स आहे ही नीडल्स त्याच ठिकाणी व्हायब्रेट होत राहते सारखी. पार्टिकल इन मोशन, त्या ठिकाणी काय झालेलं आहे, मोशन झालं. कोणाचं झालेलं आहे, पार्टिकलचं मोशन झालेलं आहे, नीडलचं मोशन झालेलं आहे. त्या नीडलच्या मोशन मुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेले आहे. तशा जे काय मॅटर वेव्ह जे आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, वेव्ह असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट इफ इट इज इन अ मोशन. फॉर एक्झाम्पल वॉटर वेव्ह आहे आणि शिलाई मशीन swings of needles that can be in a oscillatory motions. असा जो काही प्रकार आहे
तो आपण मॅटर वेव्ह मध्ये पाहतो. अदर दॅन जी वेव्ह असतात, अदर दॅन जे वेव्ह असतात त्याला आपण काय म्हणलेलं आहे, स्टेशनरी वेव्ह. या स्टेशनरी वेव्ह सुद्धा त्या ठिकाणी सेटअप होतात. म्हणजे या प्रकारामध्ये आपल्याला व्हेरियस टाइप ऑफ वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात, परंतु त्याच्या बेसिक टर्म्स सारख्याच आहेत. बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी सारखीच आहे. कोणत्याही वेव्हजला काही पॅरामीटर्स आपण त्या ठिकाणी वापरलेले आहेत. ते पॅरामीटर म्हणजे काय की एखाद्या वेव्हची तरंग लांबी किती आहे, एखाद्या वेव्हची फ्रिक्वेन्सी किती आहे, तरंग लांबी किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याची वेलोसिटी किती आहे, त्याचा फेज डिफरन्स किती आहे, फेज म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये आहे, हा स्टेट पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय केलं की कोणताही वेव्ह असो ती वेव्ह कशा पद्धतीची आहे, प्रोग्रेसिव्ह प्रकारामधली वेव्ह आहे आणि प्रोग्रेसिव्ह वेव्हचे कॅरेक्टर्स सारखेच असतात. तर ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये काही बेसिक टर्म्स आहेत जे आपण त्याची वेव्हलेंथ म्हणजे काय, त्याची फ्रिक्वेन्सी कशी मेजरमेंट करतात, त्याची व्हेलॉसिटी आपण कशा पद्धतीने काढल्या जातो, त्यानंतर ते व्हेलॉसिटी आपण कशी मेजरमेंट करतो, त्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, त्याची अँप्लिट्यूड किती आहे. अँप्लिट्यूड म्हणजे काय, आपण साऊंडचा आवाज जर वाढवला तर त्या ठिकाणी काय होईल, तो साऊंडची अँप्लिट्यूड वाढल्या जाते म्हणजे लाऊडनेस वाढल्या जाते, आणि साऊंडची अँप्लिट्यूड कमी केली तर त्या ठिकाणी साऊंडचा अँप्लिट्यूड कमी होतो. लाईटचे तसंच आहे. लाईट आपल्याला खूप तीव्र दिसला तर त्याला आपण लाईटची इंटेन्सिटी म्हणजे त्याची अँप्लिट्यूड किती आहे. लाईट जर भक्क असेल तर त्याची इंटेन्सिटी जास्त आहे, लाईटचा जर प्रकाश डिम केला तर त्याची इंटेन्सिटी कमी आहे, त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. हे अँप्लिट्यूड आपण वेव्ह च्या निगडीत वापरल्या जातात. वेव्ह कन्सिडर करत असताना, वेव्ह ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी एक्स आणि वाय ऍक्सिस वर आपण वेव्ह त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आपण वाय ऍक्सिस वर घेतो, तर एक्स ऍक्सिस वर त्या पार्टिकलनं जी काही एनर्जी व्हायब्रेट केलेली आहे ती एनर्जी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्याचा आपण सायकल्स पाडलेले. काय सायकल्स पाडलेले, या ठिकाणी क्रिस्ट आणि ट्रफ पाडलेले. पॉझिटिव्ह असेल तर क्रिस्ट, निगेटिव्ह असेल तर ट्रफ. मग आता या पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्रिस्ट आणि ट्रफला सुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचा फेज निश्चित केलेला आहे. फेज डिफरन्स किती आहे आणि कशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी फेज डिफरन्स वापरलेला आहे. म्हणजे एक इन जनरल आपण जर या ठिकाणी एक या पद्धतीचा वेव्ह जर का काढलेला असेल, इन जनरल या पद्धतीचा वेव्ह काढला, 0 आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट. हे काय झालेलं आहे, या ठिकाणी वाय ऍक्सिस वर डिस्प्लेसमेंट घेतलं. दिस इज अ डिस्प्लेसमेंट. आपण काय घेतलं, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घेतलं आणि पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला आपण डिस्टन्स घेतलं. दिस इज अ डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स, एनर्जी ट्रान्सफर केलेलं डिस्टन्स आपण त्या ठिकाणी घेतलं. 0 या ठिकाणी ए पॉइंट, या ठिकाणी बी पॉइंट, या ठिकाणी सी पॉइंट, इथे डी पॉइंट, या ठिकाणी ई पॉइंट आणि या ठिकाणी एफ पॉइंट. असं जर आपण त्या ठिकाणी पॉइंट वाईज केलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हा वेव्ह या ठिकाणी मॅक्सिमम कुठं आहे, या ठिकाणी इथून एवढ्या भागामध्ये काय आहे, तो मॅक्सिमम आहे. याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. या भागाला आपण अँप्लिट्यूड, वेव्हच्या या भागाला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. आणि वेव्ह कुठपर्यंत गेला, सक्सेसिव्ह डिस्टन्स कुठपर्यंत आहे, हा मीन पोझिशन आहे. इथून पॉझिटिव्ह झाला आणि नंतर पार्टिकल व्हायब्रेशन निगेटिव्ह डायरेक्शनला गेला आणि 0 झालं. म्हणजे इथून एवढं सक्सेसिव्ह डिस्टन्स 0 to 2 पाय, 2 पाय एवढं डिस्टन्स जे आहे याला आपण वेव्हलेंथ लॅम्बडा म्हणतो. दिस इज कॉल्ड वेव्हलेंथ लॅम्बडा. ही झाली वेव्हलेंथ. यालाच आपण वेव्हलेंथ असं म्हणतो, तरंग लांबी. ही वेव्हलेंथ आपण या पद्धतीने मेजरमेंट करतो. ही वेव्हलेंथ झाली. आता याची फ्रिक्वेन्सी काय
की हे जे काही वेव्हज तयार झालेले आहेत याला म्हणतो आपण वेव्ह. असे किती वेव्हज तयार झालेले आहेत एका सेकंदामध्ये, असे किती वेव्हज तयार झाले. उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी जर हा पेन आहे, या पेनला मी या ठिकाणी असं व्हायब्रेट केलं एका सेकंदामध्ये, तो किती वेळेला झाला, इथून इकडे आला, इथून इकडे आला, 5 वेळेला आलं तर त्याची फ्रिक्वेन्सी झाली 5 एका सेकंदामध्ये 5 वेळा. पुन्हा वाढवलं तर 10 झाले, पुन्हा आणखी जोराने केलं तर 20 झाले. म्हणजे याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे ऑसिलेशन किती झालेलं आहे, त्याचं व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन त्या ठिकाणी किती झालेलं आहे त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी कशानं रिप्रेझेंट केली, n = 1/t. म्हणजे पिरियॉडिक ऑसिलेशन एका सेकंदामध्ये किती पिरियॉडिक ऑसिलेशन झाले त्याला आपण फ्रिक्वेन्सी. हे काय झालं, फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी किती आहे ही टर्म आपण पाहूया आताच्या पुढील याच्यामध्ये, फ्रिक्वेन्सीची टर्म. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्हज मध्ये आपल्याला पाहायचे की त्या ठिकाणी प्रत्येक प्रॉपर्टीज मध्ये त्याची अँप्लिट्यूड टर्म्स पाहायचे सारखीच असेल. त्यानंतर व्हेलॉसिटी आहे, त्याची व्हेलॉसिटी किती आहे वेव्हची, v ना आपण रिप्रेझेंट करतो, व्हेलॉसिटी रिप्रेझेंटेड बाय v. त्यानंतर त्याची तरंग लांबी वेव्हलेंथ आपण लॅम्बडाने मोजतो. त्यानंतर पिरियड किती आहे की ऑसिलेशन म्हणतो त्याला आपण किती आहे. त्यानंतर हा डबल पिरियॉडिसिटी आहे का, सारखाच वेळ लागेल आणि सारखाच डिस्टन्स सारख्याच वेळेमध्ये जर जात असेल तर त्याला आपण डबल पिरियॉडिसिटी असं म्हणतो. आणि तिसरं त्या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, फ्रिक्वेन्सी n = 1/t. म्हणजे या सगळ्या कॉमन प्रॉपर्टीची आपण त्या ठिकाणी स्टडी करूया. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहूया की या ठिकाणी कॉमन प्रॉपर्टीचे आपण स्टडी कशा पद्धतीने करतो.